नमस्कार. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं शेम असतं. काय या कवितेच्या ओळी चिल्लर वाटतात, साहित्याच्या दृष्टीनं थिल्लर वाटतात. वाटू देत, चुकलं तर चुकलं, फसलं तर फसलं. मराठीमध्ये इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलं तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलं तरी प्रेम करता येतं, कारण प्रेम हे लव असतं, असं म्हणणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी प्रेमाची भावना जे तारुण्यात आणि महाविद्यालयामध्ये आलेले मुलं मुली असतात त्यांच्या हृदयापर्यंत निघून या कवितेच्या ओळी पोहोचलेले आहे. प्रेमावर बोलणं का गरजेचं? फेब्रुवारी महिना, उद्याचा व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डेला एकमेकांना भेटण्याची हुरहुर, एकमेकांना बघण्याची उत्सुकता, त्यातून ज्यांना प्रेम मिळालं, ज्यांच्या आवडीची व्यक्ती एकमेकांना स्वीकारली, त्यांना तर स्वर्ग दोन बोट आहे असं वाटतं आणि मनामध्ये खूप इच्छा ठेवावी, खूप प्रेम करावं आणि समोरचीनं नकार द्यावा. मग मात्र उद्ध्वस्त होणारा विचार एक वेळ जीवन सुद्धा संपवायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे प्रेमातून मिळणं आणि प्रेम स्वीकारलं जाणं, आपल्या आवडीचं माणूस आपल्यासोबत राहणं ही एकीकडं आनंदाची भावना, तर दुसरीकडं एकतर्फी प्रेमातून काहीतरी टोकाचं पाऊल उचलणं आणि आपल्या प्रेशरनं किंवा आपल्या मनानं समोरच्या व्यक्तीनं वागावं म्हणून समोरच्या व्यक्तीवर दबाव आणणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाच्या वेगवेगळ्या बाजू दाखवणाऱ्या आहेत. व्हॅलेंटाईन डे हेच फक्त प्रेमाचा दिवस आहे का? त्याच्या व्यतिरिक्त प्रेम करायचं नाही का? वर्षातल्या एकाच दिवशी एकमेकांना प्रियकरानं प्रियशीनं किंवा प्रियशीनं प्रियकराला एकमेकांना गुलाबाचं फुल देणं म्हणजे प्रेम आहे? किंवा एकच दिवस चॉकलेट देणं म्हणजे प्रेम आहे? या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा व्हॅलेंटाईन डेचा इतिहास प्रचंड रंजक आहे आणि तेवढाच उत्कटतावर्धक आहे. इसवी सनाचं 19वे शतक अर्ध संपलेलं होतं. 1861-68 दरम्यान युरोपमध्ये बकिम नावाचं एक शहर त्या काळातलं नगर असलेलं, त्या ठिकाणी जॉन कॅडबरी, आज जे आपण कॅडबरी वगैरे चॉकलेट बघतो ना, सहज लहान लेकरू म्हणतं की मला कॅडबरी चॉकलेट आणा. आपल्याला वाटतं ते चॉकलेट आहे, पण नाही, कॅडबरी हे तिकडं सरनेम आहे, आडनाव आहे. आणि जॉन कॅडबरी यांना आपला बिझनेस कशा पद्धतीनं वाढवायचा, त्या बिझनेसाला त्यांनी भावनेची किंवा आवडीची जोड दिली. आणि त्यांचे दुसरे जे सुपुत्र होते रिचर्ड कॅडबरी नावाचे, त्यांच्या मनात तेव्हा आला की आता आपण काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे. तिकडे दोनच ऋतू असतात, त्यातली त्यात हिवाळा हा प्रचंड असतो. मग त्यावेळेला गरम गोड ह्या अशा पद्धतीनं वस्त्रापासून अन्न पदार्थापर्यंत ही जी आपल्याला युरोपियन संस्कृती दिसती, ती संस्कृती तिथल्या ऋतूवर आधारित आहे. म्हणजे थोडक्यात माणूस हा निसर्गाला अनुकूल जीवन पद्धती जोपर्यंत जगतो तोपर्यंत त्याचं जीवन सुसह्य असतं. पण निसर्गावर मात करून जेव्हा तो त्याच्यावर अतिरेक करतो, मग ते प्लॅस्टिकच्या रूपात असो, प्रदूषणाच्या रूपात असो, त्या वेळेला माणसाला त्रासच झालेला आहे, संकटच आलेली आहेत. असो, आपलं काय चाललं होतं, कॅडबरी परिवाराबद्दल चाललं होतं. कॅडबरी परिवाराच्या पिता पुत्रांनी चॉकलेट एक नवीन पद्धतीनं बनवलं होतं आणि हे बनवलेलं चॉकलेट लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ह्याचा खप वाढला पाहिजे, हे मॅनेजमेंट, हे मार्केटिंग स्किल त्यांच्या डोक्यामध्ये प्रचंड विचार होऊ लागला. आणि त्यावेळेला रिचर्ड कॅडबरीनं असं ठरवलं की आपण हे जे बनवलेले चॉकलेट ह्याला दिलचा आकार देऊ, ज्याला आपण बदामाचं पान वगैरे म्हणतो. म्हणजे सहज जर तुम्ही रेल्वे ह्याच्यात फेरफटका मारा किंवा बस स्टँडला फेरफटका मारा, इष्टीमध्ये सुलभ शौचालय असतं आणि त्या सुलभ शौचालयामध्ये गेल्यानंतर त्या भिंतीवर प्रेमाच्या भावना उतू चाललेल्या असतात. म्हणजे जिथं आपण घाण म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा बदामाचं चित्र काढायचं, मध्ये बाण मारायचा, वर एकीचं नाव, खाली नाव आणि त्या जोड्या जुडवायच्या. जर अशा पद्धतीनं तुमच्या प्रेमाच्या भावना व्यक्त होत असतील तर मला वाटतं की भारतामध्ये जिथं कामशास्त्रावर अभ्यास झाला, कृष्णाने प्रेमशास्त्र सांगितलं, त्याच्यातली उत्कट भावना, प्रगल्भ विचार आणि त्याच्यातून भेटणारा जो काही आनंद तो आपण समजून घेऊ शकलो नाही.
म्हणून कदाचित आपल्याकडं प्रेमाकडे बघण्याची किंवा ह्या सगळ्या वयामध्ये आलेल्या तरुण तरुणीमध्ये झालेल्या हार्मोन्स मधला बदल किंवा त्यांच्यामध्ये जी काही ओढ असती, मग ती मिठी मारण्याची ओढ असो किंवा चिठ्ठी लिहिण्याची ओढ असो, त्या चिठ्ठीपासून मारलेल्या घट्ट मिठीपर्यंत समाजानं त्याच्यावरती काहीतरी बंधनं घातले. कदाचित बंधनाचा विधायक हेतू असेल, वेगळा नसेल, परंतु आज समाजामध्ये बंड करून निघणारे आणि प्रेमासाठी वाटेल ते करणारे यांना त्या व्हॅलेंटाईनचा अर्थ कळालाय का? म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे त्या डेला आपण हृदयाचा आकाराचं केक किंवा चॉकलेट का देतो, त्याचं ते बॉक्स तसंच का बनलं, तर त्याच्या पाठीमागं ह्या कॅडबरी पिता पुत्राची बिझनेसची स्किल आहे, मार्केटिंगचा स्टंट आहे किंवा हा जो फंड आहे त्यांचा मार्केटिंगचा तो आहे. रिचर्ड कॅडबरीनं ते जे चॉकलेट दिलं जाणार आहे ते दिलं आकाराचं आणि त्याचा जो बॉक्स बनवला जाणार आहे तो प्रचंड आकर्षक, टिकाऊ आणि मजबूत बनवला. कारण खरेदी करणार फक्त त्या वस्तूचा उपभोग घ्यावं यापेक्षा त्या वस्तूंसोबत भेटणारं जे काही आहे त्याकडे बघत असतं आणि मग मात्र लोकांची एक गर्दी उठली ते घेण्यासाठी. कारण तो जो दिला आकाराचा जो बॉक्स होता तो बॉक्स एवढा टिकाऊ आणि मजबूत होता, त्यामधले चॉकलेट संपल्यानंतर पुन्हा तो वापरता येत होता आणि तसे वापरणारे आहेत. त्यामुळं एखाद्या वस्तूसोबत जेव्हा आकर्षक वेस्टर्न किंवा कव्हर वगैरे दिलं जातं, बॉक्स दिला जातो, त्या पाठीमागं मार्केटिंगचा फंडा असतो आणि हाच फंडा व्हॅलेंटाईन डेला कॅडबरी परिवारांनी आपला बिझनेस व्हावा म्हणून केलेला होता. मग एकीकडं हा मार्केटिंगचा फंडा होता आणि दुसरीकडं तरुण तरुणीच्या मनामधली प्रेमाची भावना होती. त्या प्रेमाच्या भावनेला साथ घातली आणि इकडं मार्केटिंगचा ग्राफ, इकडं आपल्या बिझनेसचा ग्राफ वाढत गेला. म्हणजे बघा 19वे 20वे आणि आता चालू असलेलं 21वे शतक, ह्या सगळ्या कालखंडामध्ये व्हॅलेंटाईनची लोकप्रियता जगभर तुम्हाला वाढलेली निदर्शनास येईल. मग प्रश्न असा पडतो, चॉकलेट दिल्यानं प्रेम वाढतं का? गुलाबाचं फुल दिल्यानं प्रेम खरंच मिळतं का? असेही काही जण विचार करणारे आहेत. कारण आम्हाला वाटतं की कुंडली जमवून सोयरीक करून अरेंज मॅरेज करावं, सप्तपदी घ्यावं आणि वडाला फेऱ्या माराव्यात, म्हणजे 7 जन्म हाच पती किंवा 7 जन्म हीच पत्नी मिळावी, ही एक भावना. पण ज्यांनी सप्तपदी घेतल्या, कुंडल्या जुळवल्या, त्यांचे 2 महिन्यानंतर महिला तक्रार निवारण केंद्रात येणारे तक्रारीचे अर्ज आणि एकमेकांना सोडून देणारे बघितलं की वाटतं की कुंडलीतून हेच भविष्य कळालं होतं का? सप्तपदीचा हाच अर्थ होता का? कारण लग्न टिकण्यासाठी विश्वास, भावना, जबाबदारी आणि एकमेकांचे सुखदुःख समजून घेण्याची प्रगल्भता या गोष्टी लागत असतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. आजकालचे मंगल कार्यालयामधले धूमधडाक्यात होणारे श्रीमंत भक्केबाज भव्य दिव्य लग्न सोहळे बघितलं की मुलीच्या वडिलांनी कमवलेलं आयुष्यभर पैसा त्या मुलीसाठी खर्चायचा आणि नंतर त्या दोघांचे विचार जमले नाहीत किंवा ते पुण्या मुंबईला गेले आणि एकमेकांसोबत वाद करू लागले. मग मात्र हेही कुटुंब परेशानीमध्ये, तेही कुटुंब परेशानीमध्ये आणि हे दोघंही एकमेकांच्या परेशानीमध्ये. म्हणजे ज्यांना प्रेमाचा अर्थ कळाला नाही, साथीदारांना जपायचं कळालं नाही, तिथं लग्न केलं काय आणि आणखीन केलं काय, मग मात्र त्या नात्याला दुभंगत जात असलेलं आजचं वास्तव चित्र आपल्या देशामध्ये, समाजामध्ये आपण बघतो. आणि अशा वेळेला व्हॅलेंटाईन डेला एकमेकांना आवडणारे, एकमेकांना जर समजा प्राप्त करण्यासाठी जात असतील तर माझा एक सल्ला आहे की ती प्रेमाची भावना खरंच चांगली असती ज्या भावनेमध्ये त्याग, समर्पण, एकमेकांचे सुखदुःख आणि जबाबदारी, काळजी असती. ती भावना वाईट असती ज्या भावनेमध्ये टाइमपास, एकमेकांना वापरून घेणं आणि मीही काही कमी नाही म्हणून मोठेपणा, खोटेपणाच्या नावाखाली तुम्ही काहीही प्रसिद्धीसाठी करत असाल, ते प्रचंड चुकीचं आहे. म्हणून समाजामध्ये, महाविद्यालयामध्ये वावरणाऱ्या सगळ्यांना माझं सांगणं, येणारा व्हॅलेंटाईन डे तुमच्यासाठी चांगला होवो, पण त्याचबरोबर तुम्हाला प्रेम नावाची भावना कळावी. शेवटी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी टाकलेली आहे, जैसा भ्रमळभेदी कोडे भले तैसे काष्ट कोरडे परी कळिके माझे आवडे. एवढे कोवळेपण म्हणजे एक भुंगा आहे जो लाकडाचा लिलया भुगा करू शकतो. तो भुंगा एकदा असाच उडत उडत कमळाच्या फुलावर बसला. संध्याकाळची वेळ, मग सूर्य मावळला. निसर्ग नियमाप्रमाणे कमळाच्या पाकळ्या मिटतात. त्या मिटलेल्या पाकळ्यामध्ये भुंगा त्याच्यातला मकरंद काढण्यासाठी एवढा तल्लीन झाला
की त्याला समजलं नाही. तिकडे दिवस मावळला आणि इकडे पाकळ्या मिटल्यात. जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो प्रेमामध्ये, त्या स्नेहामध्ये एवढा गुंग होता की त्याची हिंमत झाली नाही त्या कमळाच्या कवळ्या पाकळ्या कुरतडून बाहेर येण्याची. तो तसाच तिथे त्या प्रेमाच्या उभीला बसून तसाच निश्चित राहिला. 12 तासानंतर पुन्हा पूर्वेला दिवस उगवला, सूर्य बाहेर आला आणि मग निसर्ग नियमाप्रमाणे सूर्याचं दर्शन झाल्या कमळाच्या पाकळ्या खुलल्या आणि खुलल्यानंतर बघितलं तर काय, तिथं भुंगा मरून पडला होता. म्हणजे क्षणिक प्रेमाचा वर्षाव पडून मरणाचा, म्हणजे प्रेम ही भावना तुम्हाला त्याग बलिदान करायला शिकवते. भूक घ्यायला, बदला घ्यायला, सूड घ्यायला शिकवत नाही. एवढं जरी आपल्याला अर्थ कळाला तरी तुम्हाला गुलाब फुल देण्याचा, चॉकलेट देण्याचा, त्याचा बॉक्स देण्याचा आणि व्हॅलेंटाईन डे का साजरा करायचा हे समजून यावं. एवढंच विचार आवडले असतील तर IT या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.